माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर भक्तिभावानं नटले आहे. घरगुती स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी भाविकांची मूर्ती खरेदीसाठी लगबग सुरू आहे. यंदा पर्यावरणपूरक छोट्या व सुबक गणेश मूर्तींनी विशेष मागणी आहे. स्वामी समर्थ रूपातील गणपती, लालबागचा राजा आणि टाळ वाजवणाऱ्या गणरायाच्या मूर्ती बाजारात भाविकांचं लक्ष वेधत आहे. मूर्तिकारांच्या कार्यशाळात अंतिम टप्प्यात काम सुरू असून दर्जेदार मूर्ती घडवल्या जात आहेत. मात्र पेनहून येणाऱ्या स्वस्त मूर्तींमुळे स्थानिक मूर्तिकार आर्थिक अडचणीत असल्याची भावना व्यक्त होत आहे. महिनाभर झाला आम्ही काम चालू आहे आणि भाद्रपद सारखे आता हे पण गणपतीचं प्रमाण खूप वाढत आहे. लोकांना मूर्त्या हव्या आहेत आणि मातीच्या मूर्त्या लोक स्वतःहून यावर्षी मातीच्याच मूर्त्या हव्या आहेत असं सांगतात. तुझ्याकडे कोणकोणत्या मूर्त्या आताच्या टाइमला ट्रेंडिंग मध्ये अशा आहेत? स्वामी समर्थांचे आहे, परत कृष्णामध्ये बाल गणेश आहे. तू कस्टमाइज मूर्ती देखील अवेलेबल करून देतो, तर त्याबद्दल काय सांगशील? लोकांना मातीच्या मूर्त्या हव्या तशा मिळत नाही. आता बहुतेक ठिकाणी आपल्याला पेंड बमरापूरच्या मूर्त्या आता त्या सगळ्या कारखान्यांमध्ये सेम सेम दिसतात बहुतेक ठिकाणी. त्याच्यामुळे लोक नेटवर सर्च करून काहीतरी वेगळं हवंय, त्याचे कस्टमर माझ्याकडे भरपूर आहेत. आताच्या टाइमला त्याच्यामध्ये कोणकोणत्या मूर्त्या आल्या? स्वामी समर्थांच्या ह्याचे आहे, लालबागच्या राजामध्ये आलेली, परत एक कृष्ण रूपात आलेली आहे. तुझ्याकडे ज्या मूर्त्या अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मातीच्या मूर्त्या आहेत की पीओपीच्या आहेत? आम्ही 100% मातीचंच काम करतो आणि माझी तिसरी पिढी आहे याच्यामध्ये की आम्ही शाडू मातीच्या आणि इको फ्रेंडलीच मूर्त्या असतात आमच्याकडे. रेट वाईज कसं काय आहे? रेट वाईज 2500 रुपये फूट, 1 फुटाची मूर्ती 2500 रुपयाला आहे. मोठे गणपती देखील तू बनवतोस, तर त्याबद्दल काय सांगशील? कशा प्रकारे तुमचं कोरीव काम वगैरे कसं केलं? आता कसं आहे म्हटलं की भाद्रपदमध्ये पण जे प्रमाण होतं ते आता मागी गणपतीला पण सार्वजनिक मंडळ जास्त वाढत चाललेले आहे. त्यांच्या मागण्या भरपूर आहेत म्हणजे मूर्त्या, आणि मूर्त्या तसं शाडू मातीच्या ह्या प्रमाण जास्त आहे यावर्षी. जे मार्केटमध्ये बाहेरून आणतायत पेनचे गणपती, तर त्याचं तुम्हाला घरगुती जे बनवतात किंवा तुम्ही जे हाताने बनवतात अशा मूर्तिकारांना फटका बसतो? बऱ्याच प्रकारे आम्हाला फटका बसतोय, कारण ते आणून तिकडे त्यांना काही मेहनत नसते, काही करत नसतं, फक्त तिकडनं आणून इकडे स्टॉल लावायचा आणि विकायचे. मग ते खाली स्वस्त एकदम कमी किमतीत रिजनेबल विकून टाकतात सरळ. पण आम्ही मूर्तिकार 2-2 दिवस एक मूर्तीला लागतात आम्हाला, पेंटिंग, मजुरी, लाईट बिल, ते आमचं त्याच्यावर सगळं असतं. ते निघतच नाही आमचं. मग कस्टमरला काय वाटतं, हे लोक महाग विकतात, हे स्टॉलमध्ये स्वस्त भेटतं. अक्षरशः त्यांच्याकडे काही लोक तर राहिलेले गणपती पण स्वस्तामध्ये काय जायचे म्हणजे ठेवायला नको म्हणून ते स्वस्तामध्ये विकून जातात. पण खऱ्या मूर्तिकार ह्याच्यामध्ये कुठेतरी मागे पडत चाललेले आहेत. आणि ह्याच्याबद्दल आम्ही नगरपालिकेला पण खूप वेळा पत्रव्यवहार पण दिले, सांगितलं, पण त्याच्यावर कोणी काही दखल घेत नाही. कोणी येतं, कोणी मूर्त्या आणतं तिकडे आणि रस्त्यावर विकतं. या गोष्टीसाठी नागरिकांना काय आव्हान करशील? मूर्तिकारांकडनं मूर्ती घ्या. आणि आता नागरिकांना आपण सांगणार, ज्याला जसं काय काय कस्टमर सांगतात की आम्हाला जवळ पडतं म्हणून आम्ही तिकडनं घेतो, पण त्या मूर्त्या तशा मेहनत आमची जास्त जाते, त्याच्यामुळे आम्हाला तेवढे रेट पण आम्ही वाढून लागतात तेवढे.